विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यम्। स्वर्गातले भोग नाशिवंत आहेत, भोगांती जीवाचा अधपात होतो। या दोषामुळे मी स्वर्गाचा निसंशय त्याग करीन असं शंका घेतलेली आहे शिष्यानं की स्वर्गाचा भोग हा नाशिवंत आहे। कारण स्वर्ग ज्या पुण्यानं निर्माण झालेला आहे ते पुण्यही नष्ट होणार आहे आणि त्या पुण्याचं फल जे स्वर्ग सुख आहे ते सुद्धा नष्ट होणार आहे। मग पुण्य ज्या कर्मानं निर्माण झाले ते कर्मही नष्ट होणारे आहे आणि ज्या जीवानं हे कर्म केले तो जीव मात्र नष्ट न होणारा आहे। मग मनुष्य देहात आलेल्या जीवानं सकाम कर्म केले आणि पुण्याची म्हणजे त्या पुण्याच्या बळावर स्वर्गाची प्राप्ती झाली, पण तो स्वर्गही नष्ट होणारा, स्वर्ग सुखही नष्ट होणार। जय पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका। म्हणून पुण्याचं बँक बॅलन्स संपलं की मग परत या मृत्यू लोकात यावं लागतं। मग पुण्यही नष्ट होणार आहे आणि पुण्यापासून निर्माण झालेला स्वर्गही नष्ट होणार आहे, पण ते कर्म जो करणारा आहे तो जीव मात्र नष्ट न होणारा आहे। मग त्या जीवानं मी नष्ट न होणारा परमात्मा आहे असं लक्षात घ्यावं। कारण त्या जीवाचा मग काय होतो, तिथून अधपात होतो। म्हणजे तिथून ते म्हणतात की आता तुम्ही रिटायर व्हा, ही जागा रिकामी करा, कारण पुण्याचं बँक बॅलन्स आता संपलं, म्हणून तिथून परत यावं लागते मृत्यू लोकात। आणि इथून जर पुण्य संपलं तर परत नरकामध्ये जावं लागतं, कारण पापाचा पलडा भारी झाला म्हणून त्याला नरकाची प्राप्ती। आणि पाप आणि पुण्य हे समान झाल्यावरच नरदेहाची प्राप्ती। आता पाप आणि पुण्य कधी समान होईल? आता लवतं माप असलं तर, पापाचं माप लवतं असलं तर नरकामध्ये प्राप्ती, आणि पुण्याचं लवतं माप म्हणजे जास्त असलं तर स्वर्ग प्राप्ती, आणि पाप आणि पुण्य सम असले तर मनुष्य देहाची प्राप्ती। आणि या देहात जर येऊन जर आपण सकाम म्हणून मनुष्य देह मिळाला, याचा अर्थच असा आहे की आपण इंद्रदेवापेक्षाही जास्त शुद्ध पुण्य केलेलं आहे। इंद्रानं सकाम पुण्य केलं म्हणून त्याला स्वर्ग प्राप्ती झाली, आणि आपण निष्काम पुण्य केल्यामुळे आपल्याला नरदेहाची प्राप्ती झाली। बहुता सुकृते नरदेह लाधला, भक्ती विन गेला अधोगती। म्हणून नाथ महाराज सांगतात की आपण मागच्या जन्मात निष्काम पुण्य केलेलं आहे, शुद्ध पुण्य केलेलं आहे, आणि म्हणून आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे। आणि या नरदेहामध्ये मग स्वर्ग सुखाची इच्छा करणं चुकीचं आहे, कारण ते विषय संपणारे आहेत, ते भोग सुद्धा संपणारे आहेत। म्हणून नाशवान स्वर्ग सुखाचा त्याग करायला तयार आहे। मग स्वभावता दोषयुक्त काम क्रोध हे पुरुषार्थाचे नाश करणारे आहेत आणि भयानक दुःख देणारे आहेत, हे काम आणि क्रोध। मग काम क्रोधाचा त्याग का करत नाही? जर पुण्य आणि स्वर्ग यांचा तू त्याग करायला तयार आहेस तर मग काम आणि क्रोध यांचा का त्याग करत नाही?
वैराग्यादी साधनाने विलक्षण अनर्थाला कारणीभूत काम क्रोधाची बाधा होणार नाही अशा रीतीने मी त्यांना जिंकतो. आता शिष्य काय म्हणतो की मी या काम क्रोधाला माझ्या वशमध्ये करतो. मग या लोकात भोगाला उपयुक्त कामाचे गरजेपुरते स्वीकार केल्याने कोणता दोष उत्पन्न होतो? जर मी या लोकात भोगाला उपयुक्त असणारे असे जर काम आणि क्रोध जर गरजेपुरते वापरले तर याच्यात कोणता दोष उत्पन्न होतो? तर यावर सद्गुरू समाधान सांगतात की आत्मतत्वाला विशेष रूपानं जाणून संपूर्ण काम क्रोधाचा त्याग केला नाही तर वश होऊन त्या काम क्रोधाला वश होऊन मी ज्ञानी आहे, मग शास्त्राचा विधी निषेध हे उपदेश मला लागत नाही असा अभिमानाने काय होईल? धर्मशास्त्र व पुण्यकर्माला झुगारून देशील आणि मग वर्णाश्रमाची मर्यादा सोडून स्वैराचार प्रवृत्ती होईल. आणि याचं उदाहरण नैष्कर्म्य सिद्धी नावाच्या ग्रंथामध्ये श्री सुरेश्वराचार्यांनी याचं विस्तारानं वर्णन करून सांगितलेलं आहे. एकदा पुरुष अद्वैत परमात्म तत्व जाणून स्वैर वागू लागला तर अभक्ष भक्षण करून अनर्थाला म्हणजे त्याच्या हाताने जो अनर्थ होणार आहे तर त्या अनर्थामुळं कुत्र्यात आणि त्यांच्या वागण्यामध्ये काहीच फरक नाही. म्हणून आत्मतत्वाचं ज्ञान झाल्यानंतर स्वैर वागू लागले. आता स्वैर वागू लागले म्हणल्यावर ते म्हणतात की बाबा आता हे हातानं केलं, मी थोडीच केलं. को विधी को निषेध, हे हाताचं काम आहे चोरी करणं. मग चोरी करायची का? तर शास्त्रानं सांगितलेले विधी निषेध म्हणजे हे करा हे करू नका असं सांगितलेलं आहे. आणि ते जर क्रोधाच्या आणि कामाच्या वशीभूत होऊन जर आपण करू लागलो म्हणजे स्वैरच वागायला लागलो ना, जसं मनाला येईल तसं वागायला लागलो आपण. म्हणजे मर्यादा सुद्धा सोडून टाकली वर्णाश्रमाची. आणि ही मर्यादा सोडल्यानंतर मग जो अनर्थ होईल तर ते अभक्ष भक्षण. मग मांस खाता हौस करी जोडून वैरी ठेवी येला. म्हणून हे कर्माचा सिद्धांत असा आहे की आज आपण एक जीव मारला तर पुढच्या वेळेस तो जीव काय होतो? मनुष्य होतो. आणि आपण ज्याचा बळी घेतला ते आपल्याला व्हावं लागतं आणि मग तो आपला बळी घेतो. हे कर्माचं म्हणजे कर्मफल आहे बरं का. हे केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून हे असं अभक्ष भक्षण करू लागलो आणि विचित्र वागू लागलो, स्वैर मनानं वागू लागलो तर ह्याला काय होती? मग बाधा उत्पन्न होते आणि त्याचा व्यवहार पशुवत होऊन जातो. मग पशुतन आपल्यात काय फरक आहे? मग तत्वज्ञान झाल्यानंतर पण गंमत अशी आहे की ज्याला तत्वज्ञान होते तो स्वैर वागत नाही, तो नियमानच वागतो. कारण त्याला वाटतं की आपण दुसऱ्याला दुःख द्यायला लागलो तर दुसरं तरी आहे कुठं? ह्या इथे जो परमात्मा प्रगट आहे, इथं जे प्रगट चैतन्य आहे ते सुद्धा माझंच स्वरूप आहे. मग याला दुःख द्यायला लागलो म्हणजे मी मलाच दुःख द्यायला लागलो ना. म्हणून त्याची आत्मप्रतीती काय होत असते? व्यापक होत असते. म्हणून ज्याला आत्मतत्वाचं ज्ञान झालेलं आहे तो स्वैरपणानं वागत नाही. मागच्या जन्मात पाप केल्यामुळं या जन्मात पापातच प्रवृत्ती होत असते. मागं जर पाप केलं ना मग त्या संस्कारानं तो या जन्मात सुद्धा काय करतो? पापच करत असतो. उलट तत्वज्ञान पूर्व सुकृत आणि पूर्ण अभ्यासानं प्राप्त होत असतो. तत्वज्ञान जे होत असतं ते पूर्व अभ्यासाचा, पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे. ज्यानं पूर्व सुकृत केलं म्हणजे पुण्य केलेलं आहे आणि पूर्ण अभ्यास झालेला आहे आणि जो सद्गुरूचा दास आहे त्यालाच हे तत्वज्ञान होत असतं.
त्याची इच्छा होत असती असं श्रुतीतही सांगितलेलं आहे. पूर्वी अनेक जन्मात केलेल्या यज्ञ दानादी पुण्य कर्माने पाप निवृत्त होऊन जातं आणि त्या पाप निवृत्तीने अंतःकरण शुद्ध झालेले असते. त्यालाच तत्वज्ञान होऊन मोक्ष प्राप्त होत असतो. त्यालाच काय होतो? तत्वज्ञान होऊन मोक्षाची प्राप्ती होत असते. आता अन्नदान आहे, धनदान आहे, मन इंद्रियांचा निग्रह हे सुद्धा एक प्रकारचं तप आहे. कृच्छ चांद्रायण तप केल्यानं आत्मतत्व जाणण्याची इच्छा होते असे श्रुतीत सुद्धा सांगितलेलं आहे. तर हे तप आहे, वाणीचं तप, मनाचं तप. मनाला एक नियम लावला तर ते मनाचं तप होत असतं. वाणीला एक नियम लावला तर वाणीचं तप होत असतं. म्हणून मौनम चैवास्मि गुह्यानाम. मौन हे काय आहे? एक तप आहे. न बोलणं, न पाहणं. म्हणून महाभारतामध्ये आपण उदाहरण पाहतो की गांधारीनं आपल्या पतीला दिसत नाही हे पाहिल्यानंतर ती म्हणली की ज्याच्या करता आपण हे सगळं शृंगार करू त्याला जर पाहता येत नाही तर मग आपल्याला काय आवश्यकता आहे मग हे जग आणि हे पाहण्याची. म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या डोळ्याला पट्टी लावली. आता ती पट्टी लावल्यानंतर ते तप झालं ना ते. आता ज्यावेळेस सगळे कौरव मारले गेले, आता शिल्लक फक्त दुर्योधनच राहिला, त्यावेळेस गांधारीनं सांगितलं की बाळा तू माझ्या समोर स्नान करून जसा जन्मला त्या स्थितीमध्ये. आता दुर्योधन गेले आणि स्नान करून वापस आले परत आईकडे जायला. मग बाळकृष्ण भेटले. ते म्हणले तुम्ही अशा अवस्थेत कुठं चालले? ते म्हणले आईनं मला सांगितलं तुला लाज वाटायला पाहिजे, तू अशा जशा स्थितीत आला तशा स्थितीत जायला तू का आता लहान राहिला का? निदान केळीचे पानं तरी लावायचे. मग त्यानं काय केलं? मग केळीचे पानं लावले आणि गेला आईसमोर. मग गांधारीनं आपल्या डोळ्यावरची पट्टी उघडली आणि त्याच्या नखशिकांत दृष्टी टाकल्या बरोबर ते शरीर वज्राचं झालं आणि जिथं केळीचे पान लावलेले होते ते कच्च राहिलं. असं झालं. म्हणून हे तप आहे, हे इंद्रियाचं तप आहे. तसं मनाचं सुद्धा एक काय आहे? तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. म्हणून हे सुद्धा एक तप आहे आणि हे तप आपलं पूर्वी झालेलं आहे. म्हणून आपल्याला आत्मज्ञान ऐकण्याची इच्छा होत आहे आणि ऐकलेलं लक्षात राहत आहे. याचा अर्थ अंतःकरण कृपा आपल्यावर झालेली आहे. मन श्रवणामध्ये आपल्याला बरोबर साथ देतो. म्हणजे मनाची आपल्यावर काय आहे? कृपा झालेली आहे. अंतःकरण कृपा, गुरु कृपा आपल्यावर झालेली आहे. कारण सद्गुरूचा दास असल्यामुळंच आपल्याला इकडे यायची प्रवृत्ती झाली. आणि ईश्वर कृपाही आपल्यावर झालेली आहे की ईश्वरानं आपल्याला इतका सुंदर असा देह दिलेला आहे. त्या देहामध्ये श्वास चालू आहे आणि श्वासासहित शुद्धी आहे. ही ईश्वराची कृपा आहे. म्हणून ईश्वर कृपा, गुरु कृपा आणि शास्त्र कृपा सुद्धा आपल्यावर झालेली आहे. कारण ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना केली. ये मराठीयेच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. माझ्या प्रत्येक मराठी बोलणाऱ्या जाणणाऱ्या भाषिकाला त्याला त्याच्या भाषेमध्ये मी न मरणारा परमात्मा आहे असं त्याच्या अंतःकरणामध्ये हे ब्रह्मज्ञान खेळावं अशी ज्ञानोबरायांची इच्छा आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, मी अविवेकाची काजळी. हे जे अंतःकरणावर अविचाराची जी काजळी आलेली आहे ना, फेडून विवेक दीप उजळी आणि ते विवेकाचा दीप मी लावला. तय योगिया पाहे दिवाळी निरंतर. त्या योग्याला दिवाळी कशी आहे? निरंतर, काहीच अंतर नाहीये. योगी कोणाला म्हणावं? योगी, भोगी आणि जोगी. जोगी, भोगी. भोगी म्हणजे
जो विषयाचा भोग घेतो तो. जोगी म्हणजे भोग घेतो पण भिक्षा मागून घेतो. स्वतःच्या मनाने घ्यायचा अधिकार आहे का त्याला? नाही. ओम भवती भिक्षाम देही, कोरान्न. आणि योगी, योगी म्हणजे ज्यानं योग्य निर्णय घेतलेला आहे आत्मा अनात्मा यांचा, त्याला काय म्हणायचं? योगी. म्हणून जगजोगी जगजोगी, जाग जाग बोलती जागता जगदेव, राखा काही भाव. म्हणून नका घेऊ भार, धर्म तोची सार. मग धर्मच काय आहे? सार आहे. मग कशाला उगाच भार घ्यायचा आपल्या डोक्यावर? म्हणून इथं सांगतात की अन्नदान आहे, धनदान आहे, म्हणजे अन्नाचं दान करायचं, धनाचं दान करायचं, मन इंद्रियाचा निग्रह इत्यादी तप करायचे. आणि ह्या तप केल्यानंच आत्मतत्व जाणण्याची इच्छा होत असते, अशा श्रुतीमध्ये याची नोंद आहे, असं सांगितलेलं आहे. आता अनेक पुण्यकर्म फलाने तत्वज्ञान होते, म्हणून पाप कर्मामध्ये प्रवृत्ती होत नाही. अनेक पुण्यकर्म केल्यानं काय होत असतं? तत्वज्ञान होत असतं, आणि पाप कर्मामध्ये त्याची प्रवृत्ती होत नसते. म्हणून जसं एखाद्याला असं माहीत आहे की आपण जे अन्न खात आहोत त्या अन्नामध्ये विष कालवलेलं आहे, विष रांधिली रस सोय, जेवणारा जै ठाऊके होय, तै तो ताटची सांडूनी जाय जियापरी. ज्ञानोबराय सांगतात की वाढणाऱ्याला असं लक्षात आलं, जेवणाऱ्याला असं लक्षात आलं की आपल्याला जे वाढलेलं ताट आहे त्या अन्नामध्ये विष कालवलेलं आहे, तर लक्षात आल्याबरोबर तो ताटाला सोडून तिथून निघून जातो. मग त्याला माहीत आहे की याच्यामध्ये विष प्रयोग केलेला आहे. मग याला माहीत आहे की हे जे कर्म आहे ते पाप कर्म आहे. मग त्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये होत नाही, कारण त्यानं जाणलेलं आहे की इथं जे कोणी आहे ते मी वाचून दुसरं कुणीच नाही आहे. इथं ज्या वस्तू आपल्याला अनुभवाला यायला, अनुभवाला येणारे विश्व आहे, अनुभवाला येणारे हे शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरण, हे अंतकरणाची तांडा आहे. आणि हे आपल्याला काय करणार? कारण हे दिसायला आहे, असायला नाही. आणि आपण दिसायला नाही पण असायला आहोत, म्हणजे आपण अस्सल आहोत. वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुशी. म्हणून आता आपण प्रगट परमात्मा आहोत, म्हणजे न मरणारे परमात्मा आहोत. मग न मरण्या इतका आनंद कशात आहे? कशातच नाही. अमृतस्य पुत्रहा अशी श्रुती आहे. उपनिषद सांगतात की तुम्ही अमृत स्वरूप परमात्मा आहात. ही आपली खरी ओळख आहे. आणि ही ओळख झाल्यानंतर आता त्याला किती आनंद झाला. म्हणून असं ज्या देवामुळं, ज्या सद्गुरूमुळं आपल्याला कळालं, त्या सद्गुरूची, त्या ईश्वराचे, त्या शास्त्राचे आपल्यावर उपकार आहेत, त्या संतांचे उपकार आहेत. म्हणून त्या आनंदामध्ये आपण गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्व मय गोविंद. असं जर आपल्या अंतकरणामध्ये स्पष्ट झालं तर मग आता दुःख कशाचं आणि भीती कशाची? दुःखही नाही आणि भीती सुद्धा नाही. म्हणून विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णू दास नामा जीवे भावे ओवाळी. ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, माझ्या द्वारकानाथा, दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविला माथा. अशा पद्धतीने ही दिवाळी ही संतांनी साजरी केलेली आहे आणि ती तुम्हाला आम्हाला अशी साजरी करण्याची पद्धत सांगतात. अशा पद्धतीनं तुम्ही दिवाळी साजरी करा की ज्याच्यामुळं सगळ्यांना आनंद होईल. घेणे देणे सुखची वरी, होऊ दे या जगा.
या जगामध्ये प्रत्येकानं काय द्यावं? सुख द्यावं. आणि काय घ्यावं? सुखच घ्यावं. म्हणून नाम घेऊ, नाम देऊ, नाम विठोबाला वाहू. घ्यायचं काय? नामच. आणि द्यायचं काय? नामच. आणि वाहायचं काय? नामच. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण. जर आपण देवाला पैसे वाहिले म्हणलं तर ते पैसे म्हणजे धातू आहे. पुष्पाचा परिमळ, गंधाचा सुगंध. फुलं वाहिले म्हणे देवाला. देवाला फुलं वाहिले तर झाडाचे कट कट तोडून आणले तिथं वाहिले. मग ते झाडाचे फुलं वाहिले का तुमचे हात पाय तोडून वाहिले तिथं? हा, ते जिवंत आहे ना. ते झाड कसे जिवंत आहे. आता ते तक्रार केली असती आपल्याकडं तर त्यानं तोडून दिले नसते. हा, आणि आता उदबत्ती लावायला ते सुगंध कोणाचा आहे? गंधाचा सुगंध. म्हणजे ती पृथ्वीचा गुण आहे ते गंध. तिथं आपलं काय आहे? आपण काय व्हायला लागलो तिथं? म्हणून हे सगळं जे आपण बोलायला लागलो ते नुसतं बोलायपुरतंच आहे. म्हणून देवा मी आता तुला काय वाहू आता? म्हणून नाम घेऊ, नाम गाऊ. म्हणून नुसतं घ्यायचं का गायचं? गायचं. आनंदानं गायचं. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. कारण आनंद झाल्यावर त्याला नाचावं वाटतं. आणि हे नाचणं सुद्धा आनंदानं आहे. प्रेमे छंदे नाचे. प्रेमानं आनंदानं तो नाचत असतो. आमच्या मीराबाई नाचल्या. वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी गाने लगी. मैं तो म्हणून मी आता काय करणार आहे? ह्या देवाचं नामस्मरण करणार आहे. म्हणून ही गोष्ट वेगळी आहे. ही भूमिका आहे. एका भक्ताची काय आहे? भूमिका आहे. तशी भूमिका आपण सुद्धा नाचतोच ना. कोणाच्याही वरातीत नाचतो. ते नाही नाचलं तर त्याला बाजू बाजू नाचायला लावतो. आहे का नाही? म्हणून हे नाचणं वेगळे. कारण हे दुसऱ्याला दाखवायसाठी नाचायला लावतो. आणि हे जे नाचणं आहे ते हे आनंदानं आहे, प्रेमानं आहे. आणि ते एक नाचणं आहे. तर ते नाचणं लोकांना दाखवायसाठी आहे. ते पैशाचं आहे ते. आणि हे नाचणं प्रेमाचं आहे. म्हणून धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. म्हणून तो धन्य आहे जो हरीच्या रंगामध्ये रंगून गेलेला आहे. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. म्हणून काय आपण पतंगावर भुललो? ऊस आहे डोंगा परी रस नोहे डोंगा. ऊस वाकडा आहे पण रस वाकडा नाही. तसं आत्मानुभव, आत्मरस हा जो आहे ना तो हा कसा आहे? वाकडा नाही. हा सगळ्यांना सारखाच आहे. म्हणून ब्रह्मरस घेई काढा, तेने पिडा वारेल पथ्य नाम विठोबाचे, अनिक वाचे न सेवी. म्हणून सेवितो हा रस, वाटितो अनिका. घ्या रे रानभरी होऊ नका. मी स्वतः प्राशन करायला लागलो, सेवन करायला लागलो. आणि तुम्ही सुद्धा सेवन करा. कारण तुम्ही नरदेहात आलेला आहात. या पवित्र ठिकाणी आल्यानंतर संतांच्या संगतीमध्ये आपण कशाचं सेवन करायला पाहिजे? ब्रह्मरसाचं सेवन करायला पाहिजे. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. आता कोण देहाला सांभाळणार आहे? म्हणून जीवन तर शिल्लक आहे परंतु आसक्ती राहिलेली नाही. सगळा भाव हा विठ्ठलमय झालेला आहे. यालाच जीवनमुक्ती म्हणतात.
म्हणजे जिथं आवरण दोष निवारण झालेला आहे, म्हणजे जी आवरण आहे, आवरण शक्ती, की देव आहे पण कुठं आहे हे माहित नाही, आभानापादक आवरण. आणि असंभावना म्हणजे हे शक्यच नाही, मी देव असूच शकत नाही, ह्याला काय म्हणायचं? असंभावना. देव आहे आणि तो देव मी आहे म्हटल्यावर असं कसं शक्य होईल? ह्याला म्हणतात असंभावना. आणि आहे देव पण माहीत नाही कोणता आहे, कुठं आहे, जवळ आहे का दूर आहे, माझ्याहून वेगळा आहे का मीच आहे, ह्याला आवरण शक्ती म्हणायचं, आभानापादक आवरण. आणि असत्वापादक आवरण म्हणजे देवच नाही. मग ही आवरण शक्ती आत्मा अनात्मा विवेकाचं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानानं आवरण शक्तीची निवृत्ती होते, म्हणून जन्म मृत्यूचं बंधन तुटलं. पण आता विक्षेप शक्ती राहिलेली आहे आणि त्या विक्षेप शक्तीमुळं, चंचलतेमुळं प्रारब्धाचे जे भोग आहेत त्यांचा भोग भोगल्यानंच ते संपत असतं. म्हणून आता बंधन राहिलेलं नाही पण आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे. आणि एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणून ते प्रारब्ध कर्म भक्ताला बाधत नाही, बंधन करत नाही, कारण त्यानं लिंग देहाचा आधीच बाध केलेला आहे. आणि तो जे काही श्रवण मनन करायला लागला तर ते आता देवाशिवाय दुसरा विषयच नाही ना. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. म्हणून अंगी ब्रह्मरस ठसावला. अशा पद्धतीनं त्यांच्या ठिकाणी काय आहे की आसक्ती रहित जे जीवन आहे तर ते फक्त आता अज्ञानाचा जो अंश राहिलेला आहे, जसं त्याला म्हणतात की विक्षेप, तर त्या विक्षेपामुळं, चंचलतेमुळं आता हे अंतःकरणावर परिणाम होणार सुखदुःखाचे, परंतु ते बाधित असल्यामुळं ते परिणाम करणार नाही. आणि सत्यत्व बुद्धी असली की ते बाधित म्हणजे परिणाम झाल्याशिवाय आणि खोलवर परिणाम झाल्याशिवाय राहतच नाही. ते किती लावून घेते मनाला. जसं एखादं उदाहरण घ्या की तारुण्यामध्ये जर मुलगा मेला तर त्या बापाला किती भयानक दुःख होतं, किती दुःख होतं. तारुण्यामध्ये जर पत्नी मेली तर किती भयानक दुःख होतं त्याला. आता त्याला उभं आयुष्य काटायचंय. असं आपण उदाहरण पाहतो. तारुण्यामध्ये एखाद्या मुलीचा नवरा वारला तर त्याला किती अवघड आहे. आता तिला समोरचं आयुष्य किती अवघड वाटतं. पण त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर तत्वज्ञानाची विचारधारा जर जोडलेली असली तर तिथं असा एक युक्तिवाद ठरतो की आता उरलेलं जे आयुष्य आहे ते चिंतनामध्ये जर घालवलं तर याच्या इतकं चांगलं काय आहे, याच्या इतकं चांगलं काय आहे. कारण आता जे उरलेलं आयुष्य आहे तर ते चिंतनामध्ये घालवावं. कारण चिंतने तद्रूपता. चिंतनानं काय होत असतं? तद्रूप होत असतो. जैसे जयाचे चिंतन तैसे होयतो आपण. आपण जसं ज्याचं चिंतन करू तर स्वरूप आपण होत असतो. मग भौतिक विषयाचं चिंतन करण्यापेक्षा देवाचं जर चिंतन केलं तर देव निरावृत्त चैतन्य आहे. देवाला कधीच आपल्या स्वरूपाचं आवरण होत नसतं, म्हणजे भ्रांती होत नसते. आणि जीवाला नेहमीच भ्रांती होत असते. म्हणून देवाला मी शरीर आहे अशी कधीच भ्रांती नसते. आणि जीवाला नेहमीच देहात्म भ्रांती असते. त्याला कधीही देह मीच वाटतो. मग जीवाला नेहमीच भ्रांती असते आणि देवाला नेहमीच भ्रांती नसते.
मग जर जीवानं देवाची संगती केली तर हळूहळू याची सुद्धा भ्रांती निघून जाते. म्हणून जय मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैसे दीपे दिसे पाहता निज वस्तू. दिव्याच्या प्रकाशात जर आपण जी वस्तू पाहायची तिचा शोध घेता येतो, तसं जीवनमुक्त पुरुषाच्या संगतीत जर आपण राहिलो तर त्याच्या संगतीत राहून आपल्याला आपली मुक्तता लक्षात येत असते. हा फायदा आहे. म्हणून मुमुक्षु अवस्थेत शास्त्र वर्णाश्रम धर्म पाळून इच्छा असून स्वैर वागण्याची प्रवृत्ती होत नसेल तर त्याच्या पुण्यकर्म अनुष्ठानाने त्यावर ईश्वरानुग्रह होऊन त्याच्यावर ईश्वराचा अनुग्रह होतो. कारण पूर्व कर्माचं फल आहे ते. सर्व लोकातील भोगाच्या वैराग्याने आत्मज्ञान होते आणि त्या आत्मज्ञानामुळे तो तृप्त होतो. मग त्याची स्वैर वागण्यात प्रवृत्ती कशी होईल? मग त्याची स्वैर वागण्यामध्ये कशी प्रवृत्ती होईल? कारण पूर्व जे पुण्य आहे तर त्या पुण्यानं त्याला काय होत असतं? तत्वज्ञान होत असतं. आणि त्या तत्वज्ञान झाल्यानंतर आत्मज्ञान झाल्यानंतर त्याला तृप्ती होत असते. तृप्ती झालिया जैसी साधने सरती अपैसी. जेवण झालं की त्याला वाटतं की आता बस झालं, मग ते बाकीचे साधन आपोआप संपतात. म्हणून उदक धान्य अग्नी झाल्या घडे पाक एका विन एक कामाने. ही सामग्री कशासाठी आणली? स्वयंपाकासाठी. आता स्वयंपाक तयार झाला, जेवण झाले, आता त्या सामग्रीचा काय उपयोग? म्हणून आता ती सामग्री ज्याला लागेल त्याला देऊन टाका. तसं आत्मज्ञान झालं. ज्या कामासाठी हा नरदेह मिळाला त्या नरदेहामध्ये सद्गुरूच्या संगतीत मी अदृश्य परमात्मा आहे असं आपल्या स्वरूपाचं आत्मरूपानं दर्शन झालं. मग आता याची गरज काय आहे? म्हणून हे साधन आपोआप संपतात आणि मी नित्य तृप्त आत्मा आहे असं त्याच्या लक्षात येत असतं. आपण नित्य आहोत आणि नित्य आहोत म्हणजे सत्य आहोत. आणि नुसतं सत्य आहोत का आपण सत्य आहोत असं आपल्याला ज्ञानही आहे. सत्य आहोत असं ज्ञानही आहे. आणि त्या ज्ञानाचा आनंदाचा अनुभव आपल्याला झोपेत आहे. मी सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतो. म्हणजे ते ज्ञान कसं आहे? आनंद रूप आहे. म्हणून सच्चित आणि आनंद हे आपलं प्रत्येकाचं वास्तविक स्वरूप आहे. अशा स्वरूपावर जाग होऊन आनंदानं दिवाळी साजरी करायची. म्हणून संत येती घरा तोची दिवाळी दसरा. संत ज्यावेळेस आपल्या घराला येतात तोच दिवाळी आहे, तोच दसरा आहे. म्हणून आज वसुबारस आहे. आज गोमातेची पूजन करत असतो आपण. ही आई आहे. शास्त्र सुद्धा एक आई आहे. श्रुती आई आहे, गुरु आई आहे. आणि ही विठाई आहे, ही कृष्णाई आहे, ही कान्हाई आहे. नाही श्रुती परवती माऊली आन जगा. या विश्वामध्ये आई सारखी उपमा दुसरी कशालाच देता येत नाही. म्हणून ईश्वराच्या रचनेपैकी श्रेष्ठ रचना म्हणजे आई. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. ही विठाई आमची काय आहे? तिन्ही लोकाची आई आहे. आणि त्या आईच्या कुशीत जाऊन आपण आपलं गाऱ्हाणं सांगायचं. आपल्याला काय नाही कळालं, आपल्याला कुठं नाही कळालं, आपल्याला कसं नाही कळालं, हे आपलं गाऱ्हाणं कुठं मांडायचं? त्या आईच्या कुशीत. त्या आईला सांगायचं, या ज्ञानाईला, या कृष्णाईला, या कान्हाईला आहे ना, असे नाव दिलेले आहेत आपण. म्हणून ही ज्ञानेश्वर माऊली. माऊली म्हणजे आई आहे ती. म्हणून आपण आईची उपमा दिलेली ज्ञानोबरायांना. आणि ज्ञानोबरायांच्या सांगण्याची खोली काय सांगावं.
तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली, म्हणून पायी ठेविली डोई मी. म्हणून त्यांना हे डोकं त्यांच्या चरणी समर्पण करावं. कारण इथं काही थांगत लागणं असं खोलवर बोलणं आहे, अर्थपूर्ण असं बोलणं आहे ज्ञानोबरायांचं. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की ही नित्य दिवाळी आहे. म्हणून आपल्याला वाटतं की ही वर्षातून एकदा दिवाळी येईल. ही वर्षातून एकदा नाही, ही नित्य दिवाळी आहे. आणि हे राज्य कोणाचं आहे? विठोबाचं राज्य आहे. मग हे अपक्षे का विपक्षे? कोणाचं राज्य आहे? अरे हे आमच्या विठोबाचं राज्य आहे. कारण सगळा भरला घन दाट हरी दिसे. सगळीकडं काय आहे? म्हणून हरी हा वैकुंठ. आपल्याला वाटतं वैकुंठ कुठं वर असतं का? वर नाही वैकुंठ. हरी हा वैकुंठ म्हणजे आता इथं हरी काय आहे? वैकुंठ आहे. वैकुंठ शब्दाचा अर्थ जिथं वाणी कुंठित होते त्याचं नावच काय? वैकुंठ. कारण आपल्या स्वरूपाचं वर्णन करायला वाणी समर्थ नाही. मन वाणी बिनरूप असं आपलं स्वरूप आहे. म्हणून मनःष्टानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. मन आणि इंद्रिय हे आपल्या स्वरूपाला जाणू शकत नाही. ममय वंशो जीव लोके जीवभूता सनातनः. मनःष्टानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. म्हणून ही वाणी आपल्या स्वरूपाचं वर्णन करण्याला समर्थ नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत वार निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म्हणजे सूर्यानं, चंद्रानं, दिव्यानं, अग्नीनं आपल्या स्वरूपाला प्रकाशन करू शकत नाही. ते आपलं निजधाम आहे. असं आपलं दिव्य स्वरूप आहे. आणि ते दिव्य स्वरूप आपण सद्गुरूच्या संगतीत लक्षात घ्यायला पाहिजे. तर इथं परत एक मुद्दा सांगतात की तुला आत्मज्ञान झाल्यामुळे सनकादिक शुक महाराज यांच्या पदवीला तुम्ही प्राप्त झालेले आहे. तुम्ही कसा? तुम्हाला तत्वज्ञान झाल्यामुळं शुकाचार्य सनकादिक यांच्या पदवीला आपण प्राप्त झालो. म्हणून डुकरासारखे वागून बंधन घालणाऱ्या काम क्रोध लोभाला जवळ करू नको. हे असं डुकरासारखं वागून हे बंधन घालणाऱ्या काम क्रोध आणि लोभाला आपलंसं करू नका. ह्याला म्हणजे विनाकारण यांना जवळ घेऊ नका. कारण त्याचे दोष पाहून त्याचा त्याग करा. त्याच्यामध्ये दोष पहा. कामामध्ये, क्रोधामध्ये आणि लोभामध्ये ह्याच्यामध्ये दोष पाहायला पाहिजे आपण. आणि काम क्रोध लोभाला, कारण हे मनोमय द्वैत आहे. हे कसं आहे? मनोमय द्वैत. काम क्रोध लोभ आणि मनाने केलेल्या कल्पना. मनोमय द्वैत म्हणजे मनानं केलेल्या कल्पना, त्याला मनोराज्य म्हटलेलं आहे. तर ह्या विषयाच्या तो अनर्थाचे मूळ म्हणजे मनोराज्याचा त्याग कर. हे मनोराज्य काय आहे? अनर्थाचं मूळ आहे. म्हणून मनाच्या कल्पना सुद्धा त्याग करायच्या आणि काम क्रोध लोभाची सुद्धा काय करायची? ह्यांची इच्छा सुद्धा त्याग करून टाकायची. म्हणून इच्छेमुळं काय होतंय? इच्छेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले. कारण ती इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध येतो. आणि क्रोध